नमस्कार शेतकरी मित्र हो, मी श्यामकांत महाजन, सी बायो एस्टेटिक प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद. आज आपण श्री शांतीनाथ भाऊसांगे, गावसाता, तालुका आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा जवळपास 700-800 झाडांचा डाळिंब या पिकामध्ये आंब्या बहाराची तयारी करत असताना 5 जानेवारी 2025-26च्या हिशोबाने आपण या बागेची पानगळी घेतलेली होती. आणि त्यानंतर आज आपण 20 जानेवारीच्या हिशोबाने जर प्लॉटची कंडिशन बघितली तर आपल्याला नवीन पालवी धारणा ही होत आलेली दिसू राहिली. नवीन प्रकारचे जे पानं आहेत ते आपल्याला निघण्यासारखे दिसू राहिले या ठिकाणी. आणि चौकी सेट होण्याची ही पोझिशन आहे. आपण जसं म्हणतो की 7 ते 14 दिवस, 7 ते 21 दिवस आपली पालवी ही निघत असते. सुरुवातीला प्लॉट हा आपला पोपटी कलर म्हणा किंवा चॉकलेटी कलरचा असतो, त्यानंतर तो पोपटी कलरमध्ये त्याचं रूपांतरण होत असतं. अशा वेळेस आपल्याला पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन या 2 गोष्टींची फार गरज असते. अशा वेळेस आपल्याला मव्याचाही प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत असतो. त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवण्यामागचा दृष्टिकोन होता. ज्यावेळेस आपण बघत असतो की आपल्याला चौकी म्हणा किंवा पालवी म्हणा या स्टेजमध्ये दिसू राहिली किंवा आपल्याला पानांची जी कॅनोपी म्हणतो आपण ती या स्वरूपामध्ये जर दिसत असेल तर त्यावेळेस आपण खत व्यवस्थापनामधून MSK एकरी 5 किलो आणि न्यूट्रिक्सेलेस 1 लिटर या 2 खतांचा वापर हा करण्यात यावा. त्यानंतर एक 5 ते 7 दिवसांनी आपण झाड हे केन स्वरूपावरती नको जावं त्या दृष्टिकोनातून आपण पाण्याच्या हिशोबाने वापसा कंडिशनच्या हिशोबाने 0.34 किंवा 0.44 5 किलो आणि त्याच्यासोबत हॉर्टिफ्लोरा ज्याच्यामध्ये 20 ते 25 प्रकारचे ॲमिनो ॲसिडचं कॉम्बिनेशन आपण सी बायोकडनं देत असतो. ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की ज्या ठिकाणी आपल्याला फुलांची संख्या ही कमी जाणवते तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे चौकीमध्ये गर्भधारणा करणे आणि फुल निघण्यासाठी हार्मोन जे हे मुळीमधून खोडामधून फांदीमध्ये, फांदीमधून चौकीमध्ये आणि चौकीमधून गर्भधारणा ही होत असते. आपण शेतकरी बांधव वरून स्प्रेमधून बायोस्टिम्युलंटचा वापर म्हणा किंवा फुल निघण्यासाठी चांगल्या चांगल्या औषधांचा वापर करत असतो. पण ड्रिपच्या माध्यमातून आपण योग्य उत्पादनांचा वापर कराल तर नक्की आपल्या चौकीमधून गर्भधारणा ही 100% होईल आणि आपला बाग हा शाकीय अवस्थेमध्ये म्हणा किंवा केन अवस्थेमध्ये जाणार नाही. तर डाळिंब उत्पादकांना मी खास करून सूचित करेल की आपली पानगळ ज्या ठिकाणी झालेली असेल, आपले प्लॉट किंवा चौकी सेट होण्याच्या स्टेजमध्ये असतील, आपण त्यावेळेस ड्रिपच्या माध्यमातून MSK 5 किलो एकरी आणि न्यूट्रिक्सेलेस 1 लिटर, त्यानंतर 5 ते 6 दिवसांनी आपण 0.34 किंवा 0.44 मध्ये एकरी 1 लिटर हॉर्टिफ्लोरा या ड्रिप कॉम्बिनेशनचा वापर जर केल्यास नक्की आपल्याला 35व्या दिवशी चौकीमध्ये गर्भधारणा जाणवेल असं मला जाणवतं. त्या व्यतिरिक्त आपल्याला मागे 5-6 दिवसापूर्वी पण ढगाळ वातावरण होतं. परत थोडं थंडीचा सामना आहे आणि आता उद्यापासून परत 5-6 दिवस थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे. आपल्या ज्या ठिकाणी पालवी ही निघालेली आहे किंवा चौकी सेट होते त्या ठिकाणी आपल्याला मव्याचा प्रादुर्भाव जाणवतोय. तर अशा वेळेस आपण इमिडाक्लोप्रिड, ॲसिटामाप्रिड, बायो 303 म्हणा अशा औषधांचा वापर हा करण्यात यावा. जास्त कडक कीटकनाशकांचा वापर हा घेऊ नये. ज्या ठिकाणी जास्त कडक कीटकनाशकांचा वापर होतोय ज्यामध्ये फॉस पायरिफॉस नावाच्या ग्रुपचा जो म्हणतो आपण क्लोरोपायरिफॉस, सायपरमेथ्रिन किंवा क्लोरोसायपर अशा औषधांचा सुद्धा वापर शेतकरी बांधव करतात आहे. अशा ठिकाणी आपल्या प्लॉटमध्ये 1 ते 1.5 महिना तो वास असल्यामुळे मधमाशी लवकर आपल्या प्लॉटमध्ये फिरणार नाही. तर त्या दृष्टिकोनातून आपण मव्यास नियंत्रण करण्यासाठी मीडियम औषधांचा वापर हा करावा. त्यासोबतच बुरशींचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी आपण C999, थायोफिनेट मिथाईल किंवा कार्बेंडेन्झिम किंवा मँकोझेब अशा बुरशीनाशकांचा वापर करावा. तर मी डाळिंब उत्पादकांना सूचित करेल की सुरुवातीचे 35 दिवस हे खूप महत्त्वपूर्ण आहे. आत्ता या प्लॉटला फक्त 15 दिवस झालेले आहे आणि आत्ता आपण पालवी निघण्याच्या स्टेजमध्ये, चौकी सेट करण्याच्या स्टेजमध्ये आणि एकदा चौकी सेट झाली की गर्भधारणा आपल्याला अपेक्षित प्रमाणे मुळीमध्ये ते हार्मोन्स तयार झाले पाहिजे, तेव्हा आपल्याला चौकीमध्ये गर्भधारणा दिसून येईल असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेल. तर डाळिंब उत्पादकांना मी खास करून सूचित करेल की आपण आपल्या झाडाची प्रतिकारशक्ती वाढवण्यामागच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असावं. ज्या ठिकाणी असं वाटतं की सूत्रकृमींच्या गाठी या मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत आहे किंवा मुळीमध्ये आपल्याला रायझोक्टोनिया म्हणा, पिथियम म्हणा या बुरशीचा प्रादुर्भाव जाणवतोय, ज्या ठिकाणी मुळीला चॉकलेटीपणा येऊन जातो किंवा काळपटपणा येऊन जातो, अशा ठिकाणी आपण ड्रिपच्या माध्यमातून इंडिरूट्स आणि टेकीगोल्ड या 2 उत्पादनांचा वापर करावा. इंडिरूटमध्ये असलेले बॅसिलस सबटिलसचे 8 प्रकारचे जीवाणू व त्या व्यतिरिक्त नत्रस, पुरत, पालाश व सीवीड बेस खत असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी संपूर्ण मुळींची सुरक्षा ही जाणवेल. 8 ते 10 दिवसांनी त्याचे रिपोर्ट दिसतील आणि मुळींना इंडिरूटचे बॅक्टेरिया डायरेक्टली धरून ठेवण्याच्या क्षमतेमध्ये असल्यामुळे आपल्याला झाडामध्ये फॉस्फरस रिलीज झालेला दिसेल आणि बरोबर 35 ते 40व्या दिवशी आपल्याला फुलधारणा ही जोमाने दिसेल असं मला शेतकरी बांधवांना या व्हिडिओमधून सांगण्यामागचा दृष्टिकोन होता. आभारी.